बाई पीठ नाही राहिलं, दळण संपले, गहू तरी घेते निसून. एक तर ना हे रेशनचे गहू आहे, इतकी खडे याच्यात आणि इतकी घाण आहे का वास रे वास. आता एवढे निसताच मला 4 वाजायचे, दळायला कवा जावा. काय बाई कामाला निसता पोरा आला, उठल्यापासून निसतं झुलत राहावा. हे बसले कुठं जाऊन यांना दळायला तरी पाठवलं असतं, पण काय या माणसाचं ना बाई घरामध्ये चितच नाही. हां, आपण एवढंसं काही काम सांगितलं का लगेच घरातून गुल होऊन जात्या. हां, आता काय कावाचे गेले कुठं गेले काय माहिती. चला आता येऊ दे, त्याला ना दळायलाच पाठवून देते. किडे सुद्धा झाले बाई या गावामध्ये. काय बाई हे रेशनचे गहू, हां जसे काही जनावरांना वाटू राहिले असे गहू वाटी त्या बाई. गे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, नशिबाला रे हात लावून रडशील दाई दाई. या प्रपंचा पायी, या संसारा पायी, या प्रपंचा पायी, या संसारा पायी. बाई अजून नाही आले. हां, या माणसाला ना काळजीच नाही बरं का. हां, का घरात काय आहे का नको. हां, सकाळी त्यांना म्हणले होते किराणा संपेले घेऊन या, पण नाही बाई अजून पत्ता नाही. थांबा आता आहे ना येऊ देच. हां, मला टाळ सरकले आता सगळं मॅच पाच मॅच. काय बडबड करती. आले का? आले. थांबा आरतीचं ताट आणि ते घरातून खाला ओवळायला. वावळायला म्हणजे काय, मी काय असं कुठं लांब गेलतो काय. तीर मारून आले ना तुम्ही. तीर मारून नाही आलो. मग हे इस्त्रीचे कपडे ना इस्त्रीला टाकले होते. कुठं गेले होते तुम्ही? गावात. खाला. तिथं नेमकी लाईट गेली हा 2 तास, हा म्हणून लेट झालो. हा ना. आणि कडक इस्त्रीचे कपडे घालून तुम्हाला आता काय पोर पाहायला जायचंय काय? हा पोर पाहिलं मला नाही जायचं. मग माझा जोडीदार आहे, त्याची सुपारी आहे. हा का? मग तो वामनराव. वामनरावच्या सुपारीला चालले. हा. हा, इकडे घरातल्या सुपाऱ्या फोडा आधी. तुम्हाला काय सांगितलं होतं सकाळी किराणा भरून आणायला? हा. आणि मग आणू दुपारून. दुपारून नाही, मला किराणा आणून द्या पहिलं, बाकीचं माहित नाही. आणि दळण करू राहिले मी, दळायला जा. याच्यात मुलं मी ना म्हणलं होतं तुला घरी ना आपण गिरण घेऊ 11-12 हजाराची, तू ऐकत नाही रे. आणि काय गिरण घ्यायची गरज आहे? त्या जणीच्या गिरणीत जा. अहो ती जणी पीठ काढून घेते काय हे माहित होतंय का हा तुला? जाऊ दे, काढू दे. ती गोड गोड पीठ दळून देते. जा बरं तिच्या गिरणीमध्ये. मग आता काही लगेच दळण घेऊन जाऊ का? हा, पीठ राहील नाही संध्याकाळच्याला भाकरीला. आहे ना इकडं तिकडं फिरायचं बंद करा. मला आहे ना सारखं सारखं तेच बोलायला लावू नका. आणि घरातले काम करा. पाण्या पावसाचे दिवस आले, ते वावर नांगरायचे, सोयाबीन टाकायची, ते सोडून दिलं. बोंबा मारी दिला त्या इकडच्या इकडं. अगं शांता, सगळं होईल. थांब आता, मला आहे ना त्याच्या सुपारीला जाऊन येऊ दे. म्हणजे सुपारी महत्वाचीच आहे का तुम्हाला? महत्वाची मध्ये तो आले वेळेला आपल्याला काम येतो बाई. काय काम येतं? मग त्या माग नाही का आपल्याला ट्रॅक्टरनं पेरायचं होतं, त्याचा छोटा ट्रॅक्टर हे घेऊन आलता ना शांता तो. टायमाला कुरडाया करायच्या होत्या आपल्याला. हा, सोरे आणाय गेले कुरडायाचं त्याच्या आईकडं. ऐक. हा, तर तो मागून काय म्हणतात माहिती का? आई देऊ नको म्हण खबर. त्या पिण्याच्या बायकोला. काय माहिती त्याचं काय घोडं मारलं म्या. अरे जाऊ दे, तू काय त्याला बोलेला असेल पहिली, म्हणून तो असा बोलला असेल. कोण? मी काही बोलेल नाही त्याला. तो हायच तसा खडूस. जाऊ दे, एवढं नाही मनाला लावून घ्यायचं ग. काय नका जाऊ, मरू दे तिकडं. ए जाऊ दे, या बाय त्यानं आपल्यासाठी लय करेल. अगं तो लग्नाच्या आधी त्यानं भरपूर मला मदत करेल, पैशाची याची त्याची. जाऊ दे. बरं मी काय म्हणते, लवकर येशाल ना? लगेच आलो मी. दळायला जायचंय ध्यानात आहे ना? हा जातो, ते दुपारून दळून आणतो. हा. आणि या बा आता मी तिडून जेवण येतो. आणि या बाय त्या जणीला सांगा, पीठ आहे ना मागच्या टायमाला आरबट होतं, जरा मस्त चिकन पीठ दळून दे म्हणा. थोडं चिकन दळायचं का ठोसार? हा तेच, थोडं चिकनच दे म्हणा दळून. मस्त अशा मऊ लुसलुशीत भाकरी आल्या पाहिजे. मग ऐक ना शांता, हा. मी जेवण येतो आणि तुला डबा भरून आणतो. कोणला? मला? आणि मग तिथं मस्त आहे गुलाबजाम. नका पळा, लोक काय म्हणतील.
म्हणशील या पिण्याला का काही भेटत नाही का बायकोला गुलाबजाम घेऊन चाललाय. असंही म्हणते मग ना. वाटलं तर तुम्ही नंतर हाटेलातून आणा मला. बर बर हा? चालेल. घेऊन या बरं का आता. आणील आणि आणि ते हे आणा ना ते नाही का रसगुल्ले. रसगुल्ले हा खाऊशे झाले का? हा हो. ते आणतो. मला लय खाऊशी वाटले एवढ्यामध्ये. आई, तुला तर नुसतं खाऊशीच वाटत आहे रे. वा नका लय. रसगुल्ले आण, गुलाबजाम आण, राजा राणी आणू का? राजा राणी हा आणा. एकच नंबर. हम्म. जाऊ का मी आता? हा लवकर या बर का. हा आता आहे ना हे गवळी ना गोण आणते आणि गुणीतच निसून भरून ठेवते. म्हणजे काय ते आले का त्यांच्याकडे देते मग दळायला लगेच. बने चाहे दुश्मन जमाना हमारा. हे काय एकटाच बरं मला चाललंय. काय रे? राम राम. राम 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 राम. काय आता? तू कुठे निघला इकडं? कोण? तू काय नाही, गावात चालले ट्रॅक्टर पाहायला. बर हे रान तयार करायचंय ना. बाजरी पेरायची का? हा, बाजरी पेरायची. मी बी सुपारीच्या कार्यक्रमाला जाऊन येतो. हा काय? हा किती किती आमंत्रण देईल त्यानं? 50 लोकांचं आमंत्रण आहे. हा रे. हा कोण कोण चालले? गेले 2-4 जोडीदार. हा? तुला नाही दिलं का वामनने आमंत्रण? नाही नाही, मला नाही दिलं बा. नाही. त्याने काय केलं माहिती काय? ठराविकच मित्राला आमंत्रण दिलं असेल त्यानं. अरे मी आता 3 जणांना फोन केला ना. गंगारामला दिले, शिरप्याला दिले हा, आणि पिण्याला पण आमंत्रण आहे. पिण्याला दिले का? हा मग तिथे दोघं नवरा गेले असतील. नाही नाही नाही, हा? मी फोन केला ना पिण्याला. हा. तो म्हणे मला अर्धा पाऊण तास झाला. तसं मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो म्हणे. मग तू एवढं लेट का बरं? मग जातो ना मी बी आता. मला सायकल नव्हती, गाडी नाही, घोडा नाही, चाललो पायी. जाईल लवकर जाईल, मग कार्यक्रम हुकून जाईल बरं काय. हा हे तुला गोड जेवण लय आवडत आहे. आणि मग त्याच्यासाठी तर चाललो आता. आईला तुम्ही बघा खाऊ घाला आणि मग काय तुला आमंत्रण दिलं नाही वाईट वाटतं का मला? चालेल. ते मागच्या डावाला ना त्याच्या मागले बाबा वाद होईल होते ना. हा का? ठीक आहे, येऊ मग. हा, ओके. गाडी जाता. हाय गेलाय, पिणे गेलाय. आता पिण्याची बायको घरीच असेल. चला आता तिच्याकच जाऊ आपण आता डायरेक्ट. बाई काय ऊन झालंय. आताशी काम आवरले. चला आता इकडं झाडाखाली थोडं पडून तरी घ्यावा. हा अजून पत्ता नाही आहे. साऱ्या सकाळचे गेले. हा मला म्हण आत्ता आलो मी सुपारीवरून त्या वामण्याच्या. हा काय त्या वामण्याच्या सुपारीचं पडलं होतं यांना एवढं. हा डोक्याला विनाकारण ताण देत राहते मावल्या. याच्यामुळं त्यांचं माझ जमत नाही. सारखे भांडणं होत राहत्या. मरू दे, मी बी काहीच करणार नाही आता. घेते झोपून. या बाबा हो काय काय लय झोपली काय? काय करू राहिले तुम्ही? लय दिवस झोपली. बस कानात काला हे करीत होते? अगं चेष्टा केली तवाली बसता. तुम्हाला लाज नाही वाटत का चेष्टा त्यात काय करायला? लाज? इकडे काय माणूस भाऊ? भर झोपात राहतो. हा, काय चेष्टा बस, करू राहिले? बस बस. काय बस बस? अगं बसता का बस अशी? इकडे मला इतकं टेन्शन आलं का वासरे बस. कस काय? मग ते कानामध्ये तुम्ही किती डचकून उठले मी. का ते काय डाच काय सर? मी खरं गुदगुल्याच करत होतो अगोदर. बरोबर रे, आधी ना कारातच काढके पाहू. म्हणलं लय झोपेले काय पोरी. अपघात कानाला लागले असते ना मध्ये. नाही ना, मी सावध होतो का? मी मध्ये कसं काय लागून देईल? मी वरच्यावर ते केलं तर असं काय वळवळ- केलं होतं वरच्या? वरच्यावर वळवळ केली ते असं काढकीनं. मी किती डाचकले बाई. म्हणले काही इचुकाटच गेला काय कानामध्ये. हा, इकडे काय बाजाव झोपेले तुम्ही वर कसं काय काटा येईल? काही गोम बिम जाती ना. नाही मी काढले असते ना, मी वडून जर गेले असते ना तर वडून काढले असते. काय म्हणते बोला. काय आज लेडी होते काय आज? हा आज निवांतच आहे. हा ना, लय झोपा चालल्या तवाले आज. मग काय करू आता. तो लय बारीक नजर केली माव आता एवढा तर काय आता तू तर काय आता असं रिस्पॉन्सच दे ना अजिबात असे. हा मरू द्या. हा? तुम्ही बी काही 17-15 बायांच्या मागं लागले. हा का? कुठं तुमच्या मागे लागत बसायचं. इकडं मासवाण्यासारखा नवरा टाकून. असं बरं थांब. बरं तुला सोडून गेलो पुढे मी सांग. जाऊ दे मरू दे. गेलो का मी कुठं? बरं का बाबराव, आता आहे ना जुन्या गोष्टी विसरून जा बाई सगळ्या. आता आहे ना पहिल्यासारखं आहे ना सारखं सारखं येत नका जाऊ.
नाही मग तुला माहिती ना मला तुझ्याशिवाय बोतच नाही काय खरं शांती हा खरंच. ये बाय कसं आहे माहिती आहे का तेव्हा मला आहे ना काही पोरं सोरं नव्हते काही नव्हते आता आहे ना पोरं सोरं झाले मानावर आहे ना लय माव कडक बंदोबस्त ठेवते आता अगं पोरं सोरे झाले मग का माणूस काय काही प्रेम बंद करते का सांग बरं हा हा ते आहे पण आता पोरं मोठे होत चालले ना मग हो दे ना मग आपण का आता येणं का तो पोरं आहे का सांग बरं मला माहिती ना टायमिंग कसा यायचा काय जायचा हा आणि मग नका बाई मला आहे ना एक तर कसं आहे एवढ्या दिवसापासून आपण चोरून लपून भेटतोय हा, हा. मानावर आहे ना माहित नाही त्याचा माव किती विश्वास आहे आणि जर त्याला आता कळालं तर तो मला ठेवील का घरात हा? अरे, आपण मग दिलं मला लात मारून म्हणजे मी तिकडून उकले आणि तुमच्याकडूनही उकल मग अगं शांती बघ त्याच्याकडून उकली ना तर मी आहे ना तुला हा सांभाळायचं तुम्ही तुला काय माल करायचं? तुमच्या घरी घेऊन जाणार आहे का आणि मग घरी नेईल ना मी हा direct. हा आणि तुमची बायको ती हावशी वाटलं तुला सेपरेट हा? होईल बस सेपरेट नाही होईल ती हावशी किती कज्जक आहे ती काहीच नाही मा पुढं काहीच नाही तुला तुला हा. काय करायचं तू काही ते नाही. उलट तू बेकार आहे तिच्यापेक्षा हा बेकार? हा बेकार म्हणजे बेकार म्हणजे तू रायवळ जास्त काय रायवळ काय तोंडाळ केलं? जास्त आहे तू हा हा. तोंडाळी पण मी अशी वाईट नाही वागत नाही कोणाशी. नाही वाईट नाही पण मग तू भांडायला कुदायला तू तिला भारी पडशील हा मग भांडायला हायच मी हा मग तुला काय कर मी आहे ना तो बाजूनं माझी बायको जर काय म्हणले तर बरं मी काय शांते हा तो नवरा आहे ना सुपारीत होता हा सुपारीला जायला त्या वामण्याच्या हा वामनाच्या बरोबर ना हम्म. तर मी तुम्ही त्याला- जायला होते का नाही नाही तो आहे ना जाताना दिसला मला म्हणजे तुम्ही लगेच आले जाताना पाहिले हा ना मग मी तशी सायकल काढली ना हा म्हटलं चला आता हा काय 2-3 तास येणार हा. नाही पिण्या म्हटलं तो परत शातीची आपली भेट होईल म्हटलं हा बोल बोल गोष्टी मारू म्हटलं येतं होताच बोल आपलं तुम्ही बरोबर मोका साधून येते आहे हा, ना मग तुला पहिलं बोल काम काय व्हावं संधीचा फायदा घेते बरं बरं इकडे हा दे ना टाळी दे राहते हा नाही अरे काय? बघ. संधीचा फायदा घेतेस बरं. तुम्ही हा कोणची बाई असो मग सोडतीच नाही नाही. गं. हा तू अशी कावर बोलत का परत टाळायला अशीच मग आता हा? आहे तू सोडून करून मा काय कोणी सांग बरं हा हा? आहे काय का? बोल शांती हट. आणि मागत ती खालच्या आळीची गंगी काय काय गंगेचं काय आता गंगीला नाही ठेवेल तिच्या कोणी पाहते का आता त्या गंगे पाहते कोणी पण पहिलं तर होतं ना अरे पण मान नव्हतंच गे मी पण तिला कामधंद्याला सांगायला जायचो हा तिचं मान होती तिच्या गाई ना 2-3 जण होती हा ना हा. म्हणून सोडलं का तिला मेरे माक नव्हतंच ते असं आहे बरं जाऊ दे मरू दे बाबा मुद्द्याचं बोल मग त्याचं काही नाही तो आता चालू भेटायला मग चल चांगल्या गोष्टीला काय चांगल्या कामाला काय वेळ घालती म्हणजे काय लय दिवसानं काम आलो मी काय कामाला म्हणजे आता काय कामाला आता तुला काय तुला लहान आहे का तुला समजत नाही का हा मग का माझ्या डोक्यात पाणी झालं हा, काय मग पाणी हा? तो बरं प्रत्येक टाळाला डोक्यात पाणी होतं वा रे वा हम्म. इकडं मासवाण्यासारखा नको नवरा येडपाट करू, आला. चल. होय, नका बाई नाही, नाही, आज नको रे बाई. नका हो बाबरं तुम्ही ग बसा थोडीशी तुला ना चांगल्या कामाला वेळ घालती टपके. तुम्ही असे तुटक नाही बसा तुला थोडे, नाही, मला आता राहणारच नाही तुला एक सांगू शांती शपथ नाही राहणार आज लय बरं चान्स सापडेल आपल्याला हा. मी सोडणारच नाही आज तुला नाही येडपाट नको ऐकत आहे शांती खरंच नाही. तुम्ही ना तोंडाने बोला काय तोंडा मी बोलायचं ते. तोंडाने बोलत सगळं बोलत मी हो शांती मी 2 वर्षातून आलोय विचार कर जरा मग 2 वर्ष कुठं उलातला होता काय आता मग तू म्हणते मा नवरात तो एवढं प्रेम आहे माव 2 वर्ष कुठं मेला होता का तो? हा मी लोक आता फोन व्हायचे ना आपल्या बातचे हा. सांग बरं एकदा बाबा तो फोन आला रात्रीचे 1 वाजता आणि मानावरा म्हणून एवढं रात्रीची तुला कोणाचा फोन आला हं. म्हणले काय नाही मा त्या मावस बहिणीचा फोन आहे नाही तर मला बदाडून काढलं असतं हा? हा, नाही आणि त्याला समजा. का सांगत बसू का त्या बाबाचा फोन आहे एक तर तो आवले राग आहे बाबा त्याचा का बरं मग तू या असं चावनाट आहे ना आणि त्याला काय माहिती मी तो संग बोलतोय किंवा काय करतोय नाही नाही तू बोलत ये माहित नाही हं. पण तू चावनाट आहे अख्ख्या गावाला माहिती ना त्याच्यामुळे तो म्हणजे जवळजवळ अख्खेच तो रागच करीत आहे हा आता तो का? या घाणेरड्यावरती मग हा का तुला म्हणते सुधर सुधर एकच बाई धर कोणची तरी पण तू याला पाणी लाव त्याला पाणी लाव अगं बे सगळे सोडले फक्त तुला धरेल हा, शपथ मला धरेल. पण नको करू. चल आवर पण मग बरं, एक किती पप्पी दे, गं? चल. नको यार नाही, नाही, मी नाही देणार. लय मूड आला मला बरं का तुला सांग नाही, नाही, मी तुला आता सोडणारच ते बाई या बाय मी नाही, पप्पी बिप्पी ऐक देणार रे, नाही बरं पप्पी दे. का? काय काय रे हा काय देत होते त्याला कुठं तो तर म्हणा एक पप्पी दे या मेल्याला म्हणले अहो तो म्हण तुमच्या घरी गहू आहे का वापाया हा त्याला गहू घ्यायचे होते ना म्हणजे तू मला टापा मारी ती का मी इडून ऐकतोय तुमचं काय गहू चाललंय? नाही आलता गहू हा सायकल घेऊन सायकल पोतं तो टाकायचं म्हणा, गहू आपले गहू झाले ना माग 15 होते हा. तो म्हण मला एक कट्टा द्या म्हण सायकल आणली त्याच्यासाठी बाब्या हा तो वळण गेलंच नाही आता काय झालं भाऊ वाळा तूच सांग बरं पिनू तुला सांगेल ना माझा दारा यायचं नाही तो नाही नाही काय झालं मला निरोप लागला तुला 15 पोते गहू झाले ना बरोबर ना ते गहू किती वाहू हा. नाही तर मी तिकडे कोणाला देऊन टाकू तुला माझ्या घरी यायचं काय कारण आहे अरे पण आता आल्याने कायच झालं सांग काय चूक केली मी अशी हा शांत आहे? तेच तेच मी त्याला म्हणत होते म्हणजे- का तू इडा आलाच का आला तुला काही दुकानं कुडले का तो तिकडे आला तुला कवळ्या घालायला
काय मी काय बोलू पाहिलं राहिले नाही. काय बोलू राहिलं म्हणजे मी पाहिलं नाही तुम्हाला. काय बोलत पिण्या तू असं हे कवळे मारले नाही का तुला? ते डोळ्यात काहीतरी कचरा गेला हा. तेवढ्यात अशी करीत होते हा. ते म्हणा पाहू मी पाहतो पाहू हे म्हणले नको पाहू हा, तू असं म्हणले झालं ते. असं झालं ते मला माहितीये शांते तू नको लई ट्याव ट्याव करू. तो एवढा आहे म्हणा का आपलं पहिलं कसं होतं ना आता काय झालं. हं? तुम्ही एवढे सोन्यासारखे असताना याच्या या काळ तोंड्या पाहिल का मी हा हो काळ तोंड्या का पण त्याचे गुण लई ना त्याला. म्हणजे याच्यात गुण आहे काय तुला माहिती हा? का गावातली त्या रावण्या नाही का रावण्या. हा तो खालच्या आळीचा हा त्यानं 8 दिवस नाही झाले असा घराचा दरवाजा लावून घरात हाणलाय. काय सांगा त्या मग अजून त्याची वळही बुजेल नसती. हाणला लई असेल ना गागायचं मोठमोठाल्या. त्याच लायकीचा आहे तो नाही रे मला हा. वर नाही मारलं कुठं आणि सकाळच्या खाली सुजून ठेवलं. हा ना खाली सुजवलं. तू खाली सुजवायच्या लायकीचा आहे ऐक तो आहे ना. ना अशा चोंबड्या लोंबड्या लागत आहे क्वार्टर आणि मांडे ना हा. फक्त सुजून ठेवलं. शांता हा. ऐक ना सकाळच्या पारी ग्रामपंचायत पुढं याची हे होती मीटिंग हा आणि पहाटे उठूनच पळून जायला आबाड खाऊ. म्हणजे याची मीटिंगही ठेवेल होती का? मग अहो लय कठीण आहे. अरे रे रे पार ठ्या झाली तुमची आणि तो खरंच. कसं काय त्याला असा हात लावून दिला ग. कुठं मी अरे कुठं हात लावलं लावून दिलाय? लावलं बी हात लावलं. हा ते म्हणजे माझ्या डोळ्याला अंधारे आलते तेव्हा. तुम्हाला माहिती आहे ना मी किती नंगट आहे कोणी जर बोट दाखवलं त्याचं बोट तोडून टाकी हा, आणि पण कोणी मध्ये- हात लावला त्याचा हात तोडून टाकी कोणाला मध्ये माहिती आहे गेला ना? रे भाऊ एवढं सोपे नाही. ही बोट काय रे? तोडी का हो? हा? बाबूराव हा. ही बोट तोडी ती का तुमच्या डोळ्यात बोट घाली ती हीच माहित नाही बा. हो, तुमचा विश्वास आहे ना तुमच्या बायको या माकडाच्या काय आधी तर मागण्या काय घालेलं नाही बोट घातले बोट काय तो डोळ्यात बोट घातले बावल्या. नाही नाही गुभाड तोंड्या तूच मागा नीट बोलला आहे, अरे नीट बोलला बे, काय केलं तुला? डोळ्यामध्ये मानावऱ्याचा गैरसमज झाला ना आता त्याचं काय हा? बा- काहीच नाही हा? करेल नाही, नाही नाही, त्या. तुला काय गरज होती पाहू तुमच्या डोळ्यात काय पाहू तुमच्या माई मी काढलं असतं ना अहो कचरा. तुम्ही डोळ्यात चोळत होते ना ते वरून कचरा पडलेला तुला काय एवढी म्हणून म्हणलं काळजी? असं पाहत होतो. तुला काळजी काय पण माई अगं एवढी? पण तो याला येऊनच काला दिलं आणि इडा काला बसवलं. अहो ते म्हणते ना काय गाडवा पुढं वाचली की त्यानं रातचा गोंधळ बरा होता तुम्हाला तेच सांगू राहिले हा मुडदाई सायकल घेऊन आला गव्हाचा कट्टा न्यायला तुला काय दुकानं वस पडले काय तुला काय आमच्या संसारात तिडं विष कालवायचं अगं, काय विष नव्हतं कालायचं तुमचे गहू चांगले वैल होते. अय बुठारण्या हा? काळ तोंड्या आजीचे गहू होते तुमचे. हे बाय तरी परत थोबाड करून बोल नको तू पहिला निघिड म्हणलं दे काढून म्हणलं, याला पहिलं म्हणलं, हे तो बायको काढ. बरोबर एखादा कट्टा घेऊन जाऊ आणि रोख काढून देऊ म्हणलं. शांते हा? त्याच्या कशी नादी लागली हेच मला कळा ना काय रे. अहो तुम्ही काय बोलू राहिले तुम्ही एवढे सोन्यासारखे असताना मी या आता काय बोलू याला या मुस्कट तो थोबाड तोंड्या याच्या माग लागल का हो मी ए बाब्या हा? तुला काय सांगेल माझ्या घरी यायचं नाही आणि इडून पुढे ना यायचं तर नाहीच नाही तिच्या मागच तो लागायचं नाही. अरे बाबा आमचं काहीच नाही ना. अरे काही नाही मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलं म्हणा काही नाही. याला काय तो नवरे बाग. तुमच्या आहे ना मनात आहे ना वाईटच विचार बरं तू सांग आले. आता काय बोललं मी तुला. गप रे, तेव्हा मुस्कट आहे. हात काय लाईतो आणि काय तू ये ना निघ बरं इडून दे नको येऊ आमच्या तिकडे. गावाचा कट्टा. द्या द्या हाकलून तो द्या याला. गावाचा कथा तिकडच पाय हा? तुला काला याला गाऊ दी ती काला दी कोण याला कोण गाऊ देत मेल्याला ए, वय. हा? गुबाड तोंड्या मेला नाही तर जातो का नाही या बाई एका राज्यात मरशी. नाही नाही याला आहे ना तुम्ही एका राट्यात पाणीच पाजायला लागत होत त्याला पाणी पाजलं असतं पण थांबलो मी थोडं आता तुला पाणी पाहिजे तर तू करत बाब्या खुशाल म्हणतो मला एक पप्पी दे हा आणि खुशाल त्याला पप्पी देत होती नाही ग. अहो काय बोलत आहे तुम्ही पप्पी बिप्पी नव्हते देत हो ते डोळ्यात कचरा गेला होता सांगू राहिले तरी तुमचं मग तेच डोळ्याची पप्पी घेतो आता का तो. तुमचं ना आहे बाय चला तुम्ही ना माशी डोकं नका लावू बरं त्या दिवशी माग मी आता आठवडा झाला तेव्हा तिकडे गावाला चाललो होतो हा तेव्हा मी तुला बोललो होतो एक पप्पी तर मला दे नाही तर मुक्का दे तर तू म्हण तुमचं काही चालत कवाय बी नाही ग. मग दिली नाही का काय दिली नाही का ना आता बाब्याला देत होती ना तू ना खरंच तू मी मला आहे ना हे सुपारीचा कार्यक्रम नसताना मी बरोबर घरी असतो आणि त्यांना कसं काय तुला लगेच गाडलं इकडं आलाय कसा आणि तो पै तू काय इडं बसावा आणि तो का नेमका यावा काहीतरी तुमचं गोटमेट असल्याशिवाय नाही रे. अहो नाही हो अहो तो किती चावनाट आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमचा विश्वास नाही का तुमच्या बायको अरे तो जरी चावण्यात झाला पण तू काला चावण्यात होती. आपण मी झालेच नाही ना मी काही वाईटच वागले नाही ना अरे तू वाईट वागल्याशिवाय नाही तो पप्पी मागणार बाई. जाऊ दे बाई मला तर ना लय पाप तुम्ही ना एक काम झालं करा. आम्हाला आला आणि दिले आमच्या मध्ये काडी टाकून तू बाब्या जर घरी तो का येताना दिसला
त्याच्यात तांगड्या तोडीलच तोडील, पण पहिले तोया तोडील. या बाई हे शेवटची वारली तुला. नाही हो, मी काय एवढी येडी आहे काय? त्याला आता येऊ दे, तुम्ही तांगड्या तोडा ऐवजी मीच त्याचे तंगडे तोडी त्या. नाही नाही, आता तू आहे ना, तू चाल दळते का घरी? या काय थांब, नाही तर थांब. तुला आहे ना काठी खाली हाणल्याशिवाय तू अहो, जाणार ऐका ना, नाही. मी चाल ग, असं- चाल चालेल घरी ना. तर चाल.